अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा वाढवली पाहिजे, प्रश्न पडले पाहिजेत, उत्तरं शोधता आली पाहिजेत, उत्तरं देता आली पाहिजेत, तेव्हा जगणं घडतं. सरांनी आयुष्यभर शिक्षकी पेशामध्ये ते केलं. त्यांची स्वतःची नव्हे तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागवली. प्रश्न विचारते राहिले, उत्तर शोधत राहिली, आणि त्यातून मग असंख्यांच्या व्यक्तित्वाला आकार आला. बाप म्हणून आमचं सगळ्यात पहिलं जर कर्तव्य असेल तर पोरांची जिज्ञासा शाबूत ठेवा. इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक म्हणून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात भारतीयांना गुलाम बनवणारी. आमची पोरं तीच शिक्षण पद्धती आहे, त्यामुळे आमची पोरं गुलामच, ती मालक व्हायचा विचारच करत नाहीत. ही आमची अडचण आहे.